आज दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी स्वर्गीय जयंतराव भिसे यांच्या स्मृतीनिमित्त जयंत भिसे नागरी सहकारी पतसंस्थाच्या दैनिक प्रतिनिधीकडून बेघर निराधार निराश्रित बेघर प्रबोधींना आज फळ वाटप करण्यात येत आहे। त्याबद्दल जयंत भिसे पतसंस्था यवतमाळ यांचे मनापासून आभार। जयंत जय गाडगे भाऊ। नागरिक पतसंस्थेला 29 वर्ष होत आहे। दरवर्षी आपण जयंतरावच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या दिवशी आपण कुणाला तरी जे गावात अनेक अशा संस्था आहेत की ज्या सेवाभावी आहे अशा संस्थेला आपण मदत करत असतो। मागच्या वर्षी आम्ही हिंद विद्यालय जे आहे प्रशांत बंगिरवार यांचं त्या विद्यार्थ्यांना आपण मदत दिलेली आहे। यवतमाळमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता पाण्याचा, अशा वेळेमध्ये त्या प्रयासला सुद्धा तो आपल्या या निवळणा धरणामध्ये जो गाळ साचलेला होता तो गाळ काढण्यासाठी आम्ही 2 वेळा त्यांना 25-25 हजार रुपये दिले होते। त्याचप्रमाणे प्रयासला सुद्धा आपण मदत केलेली आहे। मागच्या वर्षी आपण इथे जे भारतीय विद्यार्थी होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जी संस्था चालते त्या संस्थेला आपण सायकली घेऊन दिल्या होत्या। असं दरवर्षी वेगवेगळ्या ज्या संस्था आहे, सेवाभावी संस्था आहे, या सेवाभावी संस्थेला फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करीत असतो। यावर्षी आपण नंदादीप फाउंडेशन हे जे यवतमाळमध्ये गेल्या 8-10 वर्षापासून सुरू झालेलं आहे, खरोखरच अत्यंत दीन दलित गरीब वेडे झालेले मुलं, त्यांना काही कळतच नाही, जेवणाची सुद्धा भ्रांत नाही, अशा लोकांना शिंदेसाहेब स्वतः जाऊन आणतात। ते मेंटली पागल झालेले आहे, त्यांना काही कळत नाही, अंगावर कपडे सुद्धा ठेवत नाही, अशा मेंटली लोकांना ते पकडून आणतात आणि आपल्या या निवारा केंद्रामध्ये त्यांची सोय करतात। जेवणं खाणं, त्यांना सुद्धा राहणं आणि त्यांची तब्येतीची काळजी घेणं, त्यांना दुरुस्त करणं आणि याच्याशिवाय हे सर्व दुरुस्त झाल्यानंतर त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोचवून देणं। जे त्या गावात राहतात त्यांना माहिती कळवतात ते, त्याप्रमाणे ते त्यांच्या गावापर्यंत त्यांना पोचवून देतात। अशा प्रकारचं कार्य यवतमाळमध्ये ही संस्था करत आहे। फार मोलाचं कार्य आता या आमच्या नानांनी ते जे लिहिलेलं आहे कवितेमध्ये, खरोखरच देव जर पाहता असेल आपल्याला तर यांच्या रूपात आपल्याला पाहता येईल। तो खरोखरच इतकं मोठं काम मनुष्यामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा खरोखरच शिंदेसाहेबांचं कौतुक करावं असं वाटतं आणि अशा प्रकारचं काम हे आपल्या या संस्थेतर्फे करत आहे। फुलाची पाकळी म्हणून आमच्या दैनिक बचत ठेवून त्या जे आमचे कार्यकर्ते आहे संस्थेचे, त्या सर्वांनी इथे जयंतरावच्या पुण्यतिथीनिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो फळवाटपाचा कार्यक्रम आपला पार पडल्यानंतर मी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या याचे 1-2 अनुभव आम्हाला सांगावे अशी मी त्यांना विनंती करणी केली आणि माझ्या पोरीला कोणीतरी जादूटोणा केला म्हणून त्यांनी ते
तो उपचार केला, डोळ्याचा उपचार बंद झाला, 2 महिन्यात पोरी जशा तशी झाली. आणि एका घरामध्ये तिने त्या पोरीला बांधून ठेवलं, त्यांनी बांधून ठेवलं, मारझोड केलं आणि डोळा तिचा फुटला होता, गाडीच्या 7 टाके लागले होते. आणि नंतर मग ते स्वतः घेऊन आले. स्वतः घेऊन आल्यानंतर मी सांगितलं त्यांना की मी तुमची मुलगी तुम्ही जन्म दिलेला आहे या मुलीला, तुम्ही तिचा घरी सांभाळ केला पाहिजे. परंतु वडील म्हणायला लागले की मी सांभाळू शकत नाही, मी हिला सांभाळण्यास असमर्थ आहे. तर मी त्यांना 40,000 पेन्शन असल्यामुळे मी त्यांना घेण्यास टाळटाळ केली. परंतु शेवटी वडील म्हणाले, ज्या बापाने आईला लेकराला जन्म दिला ते स्वतः बाप म्हणाला की मी तुम्ही ज्या ठिकाणाहून पहिल्यांदा उचललं त्या ठिकाणी मी जंगलात नेऊन गेला रस्त्यावर सोडणार आहे, तुम्ही जर घेतलं नाही तर या शब्दामुळे मी त्या मुलीला आपल्या निवारा केंद्राला निवारा दिलेला आहे. आत्ता ती आपल्याकडे आहे, इंग्लिश झालेली आहे, खूप छान सुंदर बोलते, इंग्लिशमध्ये सुद्धा ती भाषण करते. आता 2 मिनिटात तुम्हाला तिच्यासमोर सुद्धा बोलायला लावतो, कारण तिच्यासमोर मी हे काही बोलू शकत नाही, कारण तिला जर मागच्या गोष्टी आठवल्या तर ती पुन्हा व्हायलेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून तिचं मागचं जे काही काळ तिचा निघून गेला, अनेक रस्त्यावर येणार जाणार ट्रकवाले तिला त्रास द्यायचे, दारुडे लोक त्रास द्यायचे, सगळं ती सांगायची. तिने 4 पेजेसमध्ये 4 पेजमध्ये तिने तिची स्टोरी लिहून ठेवलेली आहे. ती सुद्धा आम्ही गुपित ठेवलेली आहे की जेणेकरून भविष्यातही असं कोणावर होऊ नये. आणि शिक्षण उपचार असूनसुद्धा एक वेळ अशी असते की रस्त्यावर यावं लागते. फार विचित्र हा रोग आहे, मानसिक आजार हा कोणालाही होऊ नये. हा शुगर बाकी बिमाऱ्यापेक्षाही अखंड चालणारा रोग आहे. सिझोफ्रेनिया हा आजार कधीही बरा न होणारा आजार आहे, फक्त त्याला गोळ्या वारंवार घ्यावा लागतात. आणि यासाठी यवतमाळले डॉक्टर, यवतमाळ सर्व या ठिकाणी येणारे सर्व डॉक्टर मोफत उपचार करतात. त्यामुळे आपण या सेवेची लोकचळवळ झाल्यामुळे आपण ही सेवा पुढे अखंड चालू शकत आहे. 600 बेघर बांधवांना घरपोच सोडणं सोपी गोष्ट नाही. 10,000 प्रत्येक एका पेशंटला घरी सोडण्यासाठी 10 ते 15,000 रुपये खर्च येतो. इथून छत्तीसगड जायचं आहे, कमी खर्च येत नाही. तिकीट खर्च, ॲटो खर्च, तिथे गेल्यानंतर घर सापडत नाही, तू सांगते वेगळं गाव, तिथे गेल्यानंतर वेगळं गाव निघते, त्यानंतर त्याच्या घरी नेऊन सोडावं लागते. आणि घरी नेऊन सोडल्यानंतर बरेच लोक आलोलकीने घेतात. कोणी 11 वर्षानंतर बेपत्ता झालेले असतं, तर कोणी 20 वर्षापासून बेपत्ता झालेले असतात. माझे प्रत्येक 750 पेशंटची, सर्व बेघर बांधवांची अनेक स्टोरी आहे, प्रत्येकांची वेगवेगळी स्टोरी आहे. त्यामुळे अशा अनेक स्टोऱ्या. आता तुमच्या मागं तो बसून आहे, तो नागपूर शहरामध्ये एका ग्राउंडमध्ये पडून होता. सर ते लॅट्रिन जागावर करायचा, पूर्ण आजूबाजूला त्याचा वास सुटलेला होता. अचानकमध्ये आमच्या यवतमाळच्या डॉक्टर अंजलीताई गवारले मॅडम त्या ठिकाणी गेल्या. त्याची मुलगी तिथे शिकायला असल्यामुळे जाताना तिला मॅडमला तो दिसला आणि मॅडमने लगेच त्या फोन करून फोटो काढून पाठवला. त्याला बोलणं झालं तर मॅडमचं, याला कोणी नाही, छत्तीसगड येथील आहे. परंतु मॅडमनी सांगितल्याबरोबर मॅडमला सांगितलं की तुम्ही तिथून इथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करा, कारण माझं येणं शक्य होणार नाही, कारण इथे धावपळ एवढी होती की 150 पेशंट हे. आणि आता नुकतंच आपल्याला 3.5 एकर जागा यवतमाळचे दानशूर व्यक्तिमत्व जे हरिओम बाबूजी भूत आहे, त्यांनी आर्मी रोड किनीच्या पुढे बोधबोडन फाट्यावर 3.5 एकर जागा 55 लाख रुपये जागा विकत घेऊन दान केलेली आहे. आता त्या ठिकाणी निवारा केंद्राचं बांधकाम आपण सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी टिनाचं सेट सध्या आपण बांधलेलं 100 रुग्ण आपले त्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे लवकरच. त्या ठिकाणी सुद्धा मदतीची गरज पडणार आहे. आता भविष्यात लवकरच त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळासुद्धा पंचायत गडकरी, उपायुक्त मॅडम, आयुक्त मॅडमसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. आम्ही तारीखसुद्धा घेतलेली. या 1 मेला आम्ही उद्घाटन सोहळा करणार होतो, परंतु थोडंसं आमचं फेरफारचं काम अडकल्यामुळे, दानपत्राचं सगळं प्रोसेस व्हायची असल्यामुळं थोडं आम्ही समोर ढकललेलं आहे. लवकरच भूमिपूजन सोहळा करून त्या ठिकाणी 500 ते 1000 बेवारस मनोरुग्णांना निवारा देता येईल असं निवारा केंद्र आपण यवतमाळमध्ये बांधकाम करतो आहे. आणि सगळं लोकचळवळीमधून ते उभं करायचं आहे. सगळ्या आमच्या सगळ्यांच्या मदतीने ते सेंटर चालवायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास तर 100 ते 150च्या वर बेवारस मनोरुग्ण कोणी म्हणजे सांभाळत नाही, स्वीकारत नाही. मी बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आहे. मी जेव्हा पेशंट दुसऱ्या निवारा केंद्रात घेऊन जातो तर मला तिथून नकार यायचं की आमच्याकडे जागा फुल झालेली आहे, आमच्याजवळ जागा नाही. परंतु मी असं ठरवलं आहे की माझ्याजवळ कोणाही एखाद्यानं समजा गरजून जर आत्ता एक पैसा लागणार आहे, मला असं वाटतं की मी सहज त्या ठिकाणी जो माझा निश्चय आहे, मी ते ठरवलं आहे की त्या ठिकाणी बांधकाम करायचं आणि ते सुद्धा पूर्ण होईल. कारण जेव्हा सुरुवात केली सेवेची त्यावेळी माझं नेतृत्वसुद्धा नसताना मी सेवेला सुरुवात केली. आणि आज 150 बेघर बांधवांना सांभाळ करतो आहे. रोजचा खर्च आगाढव्य खर्च आहे.
परंतु तरीही कधीही बाहेर पावती घेऊन जायची गरज पडेल. आदरणीय समीर भाऊ या ठिकाणी आहेत. समीर भाऊ नेहमी ईद हा कार्यक्रम, ईदचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी भोजन साजरा करतात. यावर्षीसुद्धा ईदनिमित्त त्यांनी भोजन सेवा या ठिकाणी दिली. या ठिकाणी दिवसभर ते इथं राहून त्यांनी तो ईद साजरी केली. असे काही सामाजिक कार्यकर्तेसुद्धा पाठीशी आहेत. त्यामुळे या सेवेला मजबूत येत आहे आणि आपण नक्कीच अनेकांना या ठिकाणी निवारा देऊन त्यांना बरं करून त्यांच्या घरपोच जिथला कुठला असेल त्या ठिकाणी त्यांना पोहोचण्याचं काम करू. कोणाला आई असेल, कोणाला वडील असेल, कोणाला भाऊ असेल, अशा सर्वांना आपण घरपोच पोहोचण्याचं काम अखंड करत राहणार आहोत. जैन भिसे पतसंस्थेचे आधीपासून मला 25 वर्षांपासून सहकार्य आज की ज्या विश्वासाने जैन भिसे पतसंस्था काम करते त्या विश्वासाने नंददीप फाउंडेशनसुद्धा काम करते आहे. जैन भिसेने दिलेले आणि कुठं काही कार्यक्रम करायचा तर नक्की नंददीप फाउंडेशनमध्ये आपण सुरुवात करू शकता. रोजचा अन्नदानाचा खर्च, एक वेळेचा अन्नदानाचा खर्च 5,000 रुपयाची पावती आहे आणि सकाळचा नाश्तासुद्धा होतो, चहासुद्धा होतो. आपण या ठिकाणी मदत करू शकता. सर्व डेली कलेक्शन करणाऱ्या सर्व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि काका या ठिकाणी आलेत त्याबद्दल काकांचे मनापासून धन्यवाद. काका मला वाटलं नाही काका या ठिकाणी एक साधं व्यक्तिमत्व आहे. काका कॅबिनमध्ये बसून बसायचे आणि मी काकाजवळ जायचो. काका माझं 2 केस मी सँक्शन करायला टाकलेली आहे. काका लगेच फाईल घ्यायचे, त्याच्यावर सिग्नेचर करून द्यायची. आणि हा विश्वास आहे आणि सर्वात मोठा विश्वास आहे तो. जो विश्वास लाख रुपये दिल्यानंसुद्धा मिळत नाही. तो विश्वास एका स्वभावाने आणि आपल्या आमच्या एका संबंधित व्यवहाराने हा तयार होतो. तो कायम आपला विश्वास, यवतमाळकरांचा विश्वास, सर्वांचा विश्वास जैन भिसे बँकेने सुद्धा जिंकलेला आहे. तोच विश्वास नंददीप फाउंडेशनसुद्धा जिंकणार आहे. त्याबद्दल आज स्वर्गीय जैन भिसे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आपण मनापासून धन्यवाद. काकांची सुद्धा celebration of Jayanti, Death anniversary. date anniversary, Jayanta Bhise. Today I am telling to you about the Nandadeep Foundation. The Nandadeep Foundation is a very good sanstha. There has a lot of work to learn each thing. From it, with and that we take, then do our work. We take breakfast in morning. That rooms. Ladies help us, and after we go to that we men and women both take lunch at the 1 o'clock. Then we wash our pot. After that we then we take our afternoon. We collect the men's mainly collected the covers, tea, and then we clean, do
भाऊ